वाव, खूप छान झालं ठेचा. नक्की करून बघा. बघा इथं आपल्या इथं कारले तळून झालेले आपण आता हे ना ह्याच्यात हे टाकूया कारलं तळलेलं. बघ मी बनवणार आहे कारल्याचा ठेचा बनवणार आहे. तर याचा ठेचा पण बनवून घेणार. याच्यासाठी साहित्य लागणार आहे 2 कारले घेतलेले मी, शेंगदाणे घेतले छोटे वाटी, लसूण घेतले एक 10-12 पाकळ्या, जिरे घेतले, तिखट आणि मीठ आणि कोथिंबीर घेतले. तर आपण आता हे कारले आहे ना चिरून घेऊया. हे बघा असे ह्याचे पातळ पातळ एकदम पातळ काप करून घ्यायचे त्याचे. तर बघा इथं मी पातळ पातळ असे स्लाइस करून घेतले. त्याच्यात जर निब्बर बी असले तर काढून घ्यायचे आहेत ह्याच्यातले असे. हे बघा पूर्ण हे काढायचं नाही, फक्त बिया काढून घ्यायचे. हे बघा इथं मी सगळ्या बिया काढलेल्या आहेत. कवळे असल्या तर राहू द्यायचे आहेत. बघा याच्यातल्या सगळ्या असं बिया काढलेत. कारलं हे डायबिटीसला पण खूप छान असते. असं तुम्ही जर करून ठेवली तर चटणीनं 8-10 दिवस याला काहीसुद्धा होत नाही. तर बघा तुम्ही पण अशी करून कारल्याची चटणी. आपण आता हे कारले तळून घेऊया. तेल गरम करायला ठेवले बघा. आपण आता कारले तळून घेऊया. बारीक गॅसवरती तळून घ्यायचे, कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे. बघा इथं आपल्या इथं कारले तळून झालेले आपण आता काढून घेऊया. छान असे तळलेले आहेत. असेच आपण आता दुसरे पण कारले तळून घेऊया. हे बघा इथं माझं कारलं तळून झालंय बघा. असं कुरकुरीत असं झालं पाहिजे. आता आपण आहे ना इथं आहे ना आपण आता शेंगदाणे तळून घेऊ. हे बघा इथं आपले शेंगदाणे पण तळून झालेले आहेत. आपण काढून घेऊया. आपण आता ह्याच्यात लसूण तळून घेऊया. हे बघा इथं आपलं लसूण पण तळून झालं. हे पण काढून घेऊया. आता आपण ह्याच्यात कोथिंबीर तळून घेऊया. त्याला पण चांगले कुरकुरीत होऊ द्यायचं. हे बघा इथं आपली कोथिंबीर पण चांगली तळून झालेली आहे. याला पण चांगले नितळून घेऊया. गॅस बंद करूया. आता प्लेटमध्ये आपण काढून घेऊया. हे बघा इथं माझं कारलं पण तळून झालेलं आहे. शेंगदाणे तळून झाले, लसूण झाले बघा. कोथिंबीर पण अशी कुरकुरीत एकदम घेतली बघा. तळून घेतलेलं आहे. तर आपण आता याला कुटून घेऊया. हे बघा आपण आता थोडंसं जिरं चेचून घेऊया. थोडंसं खलबत्त्यात करायचे आपल्याला चटणी. तर हे थोडंसं चेचून घेऊया. आपले जिरे पण चांगले चेचून झाले. तर आपण आता हे ना ह्याच्यात हे टाकूया कारलं तळलेलं. बघा कारलं असं बघा कुरकुरीत झालं पाहिजे बघा. मग असे गरम होतं त्यामुळं तुटत नव्हतं बघा. असं कुरकुरीत तळून घ्यायला पाहिजे. आपलं लसूण, कोथिंबीर आणि शेंगदाणे तळून घेतलेले हे पण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया. थोडीशी चिंच टाकायची आहे ह्याच्यामध्ये. चिंच पण टाकून घेऊया. गूळ टाकायचं आणि तिखट तुम्हाला तिखट जसं पाहिजे तसं घालू शकता. तिखट मी 1 चमचा तिखट घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आणि हे आपल्याला कुटून घ्यायचं.
हे बघा इथं आपली बघा कारल्याची चटणी करून झालेली आहे बघा कुटून. नमस्कार, छायाज किचनमध्ये आपले स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे कारल्याचा ठेचा कसा बनवायचा ते दाखवणार. ठेचा चटणी हे असे महिनाभर आठवडाभर असे राहते करून ठेवलं तर. याला पाणी फक्त लागू द्यायचं नाही, थोडंसुद्धा पाण्याचा अंश जाऊ द्यायचं नाही. कारल्याची भाजी जर खाऊन कंटाळा आला असला तर असा ठेचा करून खा. झटपट असा होणारा ठेचा आहे आणि कडू पण लागत नाही. तर असा ठेचा करून नक्की पहा. कमेंटमध्ये सांगा कसा झाला ठेचा तो. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद. वाव, खूप छान झाला ठेचा. नक्की करून बघा. इथे माझं जेवणाचं ताट पण तयार आहे. बघा, माझी रेसिपी आवडली लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.